नमस्कार, BS क्राईम मीडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नूतन महाराष्ट्र विद्यालयामध्ये आलेलो आहे। विशिष्ट म्हणजे संचालक मंडळ हा बदल झालेला आहे। बदल म्हणजे काय आणि काय विशेषता आहे, कशा प्रकारचा बदल झालेला आहे याबद्दल आज आपण संचालक जयंत प्रधानशी यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी जाणणार आहोत की कशा प्रकारचा बदल झालेला आहे आणि काय विशेषता आहे विद्यालयामध्ये। सर्वशी पहिला प्रश्न आपण विचारून घ्या। त्यांच्याशी बोलताना आपल्याला माहीत पाहिजे की काय नेमकी हे बदल झालेले आहे, कशा प्रकारचे बदल झालेले आहे। आपण काही प्रश्न घेऊन आज त्यांच्याशी बोलणार आहोत। सर्वांना नमस्कार प्रधानजी, तुम्ही किमती समय आपल्याला दिल्याबद्दल। नमस्कार सर्व दर्शकांना। आपल्या शाळेबद्दल थोडक्यात काही विशेषता आहे सांगा। नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी शैक्षणिक संस्था आहे। आमच्या शाळेत दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कार यावर विशेष भर दिले जातो। शैक्षणिक अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमसुद्धा राबविले जातात। जाणून घ्या दुसऱ्या प्रश्नामध्ये की आपल्या शाळेची खास विशेषता आहे कोणती आहे, याबद्दल काय सांगाल आपण? आमच्या शाळेत अनुभवी शिक्षक वर्ग, चांगल्या शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक शिक्षण पद्धती वापरली जातो। तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक शिक्षण पद्धती वापरली जातो। तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरसाठी तयार करण्यावरही विशेष भर दिला जातो। जाणून घ्या तिसरा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या सर्वांगी विकासासाठी कोणते उपक्रम घेतले जातात? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये व त्यांच्या कलेच्या या क्षेत्रामध्ये आपण अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतात आणि वक्तृत्व स्पर्धा आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक स्पर्धा आहे, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात। यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतो। खूप छान सांगितलं आहे। स्पर्धा, संस्कृती, विज्ञान, प्रदर्शनी हे सगळं गोष्टी जे विद्यालयामध्ये होतात। आपण जाणून घ्या शाळेचा निकाल कसा लागते, आता कसा राहील फेरबदल झाल्यानंतर। सर काय सांगाल की शाळेत शैक्षणिक निकालाबद्दल काय सांगाल? आमच्या शाळेचा शैक्षणिक निकाल हा दरवर्षी चांगला लागतो। विद्यार्थी अभ्यासात प्रगती करत आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत आहेत, याचाच आम्हाला अभिमान आहे। आत्ता लगेच झालेले NMS स्कॉलरशिप जी परीक्षा होते त्यामध्ये आमच्या शाळेतले 12 विद्यार्थी हे यांना यश प्राप्त झालं आहे आणि अनेक प्रकारच्या विविध उपक्रम जे राबवतात त्यामध्ये त्यांना यश मिळत आहे। NMMS मध्ये विद्यार्थ्यांना खूप लाभ झालेला आहे। त्याच प्रकारे आपण जाणून घ्या की नवीन व्यवस्थापक नंतर शाळेत कोणता बदल झालेले आहे, कशा प्रकारचे बदल झालेले आहे, काय नेमके सांगा? नवीन व्यवस्थापनानंतर शाळेच्या विकासासाठी अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत। त्यामध्ये शैक्षणिक सुविधा वाढवणे, विद्यार्थ्यांच्या नवीन उपक्रम सुरू करणे आणि शाळेचे वातावरण अधिक प्रगत बनवणे यावर विशेष भर दिला गेला आहे। एक मोठी चांगली गोष्ट आहे की शाळेमध्ये स्पोर्ट म्हणजे खेळ हा महत्त्वपूर्ण आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन उपक्रम केलेले आहेत आणि नवीन सामग्री आणून दिलेली आहे आणि खेळला एक महत्त्वपूर्ण देत आहे, हे मोठी चांगली गोष्ट आहे। जाणून घ्या पालक आणि विद्यार्थी आपल्या संदेश काय देणार, पालक आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा संदेश देणार? पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा आणि शाळेसोबत सहकार्य करावे। शिक्षण हेच उज्ज्वल भविष्य घडवणारे सर्वात महत्त्वाचे साधन आहे। काफी महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे। शाळेत पालक आणि विद्यार्थी आणि शाळेच्या स्टाफ भेटल्यानंतर हे महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांसाठी काफी बल नियुक्त होते। त्याच वर्षात आपण जाणून घ्या की भविष्यात शाळेमध्ये आपला काय योजना राबवणार आहे, कशा प्रकारची योजना राबवणार? भविष्यात शाळेत अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल शिक्षण वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहेत। त्यांना विविध प्रकारचे
क्लासेस आपण शाळेमध्ये सुरू करत आहोत, जसे की रोबोटिक क्लासेस, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, ॲबॅकस क्लासेस, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर विशेष भर दिला जाणार आहे आणि त्याचसोबत सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असं आम्ही सुरू करणार आहोत. सर, काही चर्चाचे प्रश्न आहे, आम्ही तेही विचारणार की आपल्या नूतन महाराष्ट्र विद्यालयामध्ये 11वी 12वी म्हणजे ज्युनियर कॉलेजचेही काही सुरू करणार आहे अशी काही चर्चा आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल, कसं राहणार आहे तुमच्या? NMB करियर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अंतर्गत आपण 11वी आणि 12वीचे स्पेशल बॅचेस घेत आहोत. त्यामध्ये त्यांना JEE, नीट आणि MST CET या तिन्ही एंट्रन्स एक्झाम कसे क्रॅक करायचे आणि त्याबद्दल त्यांचे विकली टेस्ट आपण घेणार आहोत आणि JEE, नीट आणि MST CET या सर्व एंट्रन्स एक्झामवर विशेष भर दिला जाणार आहे आणि हे 2026-27 या सत्रामध्ये सगळं सुरू होऊन राहिलं. सर, आमच्या जनतेसाठी एक प्रश्न आहे. जेव्हापासून तुम्ही इकडे आलेले आहे, काय सांगाल आमच्या दर्शकांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, कशा प्रकारच्या तुम्ही समोरची सुरळीत ठेवणार आहे आणि का तुमच्यामध्ये याच्या अगोदर तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या संस्थामध्ये काही तफावत आली होती, त्यामध्ये काय सांगाल? आता नवीन तुमच्याकडे एक मोठा पहाड उभारण्याची आहे, त्याच्यामध्ये लढणार तुमचे कसा प्रकार राहणार आहे? आम्ही नवीन दृष्टिकोन घेऊन आलो आहोत. माझे बाबा व या शाळेचे अध्यक्ष श्री किशोरजी प्रधान यांच्या आशीर्वादाने आम्हाला यश मिळत आहे. नूतन महाराष्ट्र विद्यालय ही मधल्या काळात काही समस्यांमुळे ॲडमिशन्समध्ये घट झाली होती, पण आता नवीन व्यवस्थापन मंडळ, शिक्षक वर्ग व पालक वर्ग मिळून शाळेचं जे जुनं वैभव होतं ते प्राप्त करून देऊ. खूप छान सांगितलं आहे तुम्ही. आपल्याला नवीन शाळेच्या विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल की कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्याला समोर घेण्यासाठी, जसं तुम्ही सांगितलेले आहे की AI माध्यमातून आता नवीन योजना आहे, नवीन उपकरण येऊन राहिलेले आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे की AIच्या माध्यमातून आपण लोकांना आता खूप छान माध्यमातून आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो आणि त्यांच्या साठी त्यांचे एक चांगलं होऊ शकते. त्याच विषयाने आपण जाणून घ्या. शेवटचा एक प्रश्न आहे सर आपल्यासाठी की आपल्या शाळेबद्दल, फ्युचरबद्दल काय सांगणार तुम्ही, कसा राहणार तुमच्या? नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित संस्था आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि संस्कार यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहोत.